याच्या बायका मसाडी त्या माझ्यावर चार चार दोरानी, तिला म्हणावं येच, तिला म्हणावं तुझ्या झिपऱ्याच धरतो. अगं झिपऱ्यांनो शेंबड्यांनो, घरी बघा नवरा उपाशी आहे, चालल्या याच्या मागं पळत येड्यात तोंडाच्या. हा घरी लेकर उपाशी आहेत तुमचे, चालल्या वगार त्याच्या मागं लगेच. हा कुठं सबाय म्हणले की निघल्या, फुकटचं खायला भेटतं नाही यांना, निघल्यास त्याच्या मागं पळत आणि चालल्या मला मारायला. मुळात मध्ये तुमच्या घरात मध्ये बघा तुमचा नवराचं काय अवस्था आहे ती. तो दारू पिऊन कुठेतरी पडला असन जरांगीने दिलेल्या पैशामध्ये. तर हे अक्कल येऊ द्या. जरांगे तुमच्या पोरांना बेवडा करतोय, जरांगे तुमच्या नवऱ्याला बेवडं करतोय. त्याच्या सभेला गेला म्हणजे तुम्हाला पैसे भेटतात, पैसे भेटले म्हणजे तुमच्या नवऱ्याला दारू भेटते, खायला भेटतं, फुकटचं सगळं भेटतंय त्याच्या रॅलीत गेले की. तर हे सगळ्यात महत्वाचं मूर्ख बायकांनी डोक्यात आणा, चालल्या होत्या मला मारायला पार. हा तू बघच तुझं काय करतो तू. अगे बसा घरात. हा दळा, ते पहिलं जे होतं ना ते बरं होतं अहो. हा जात्यावर दळणं बिळणं सारवून घेणं, जरा कामात मध्ये होत्या. यांना कामच नाही काय आता, चालल्यात मला मारायला, चालल्या मला जिपऱ्या धरायला. शेंबड्या तुमच्या जिपऱ्यावर पहिल्या येड तोंडाच्या. आणि राहिला विषय की याचा, तर पुन्हा एकदा सांगते, फार बरं वाटलंय आज माझ्या काळजाला बरं का. फार बरं वाटलंय. याचा खरा चेहरा समाजाच्या पुढे आणलाय संगीता वानखेडेने. किती माझ्यावर आरोप लावले असतील, किती मला ट्रोल करण्यात आलं असेल. मला दररोज तुम्हाला सांगते दिवसाला मला 5-5, 6-6, 7-7 हजार फोन येत होते. अजूनही माझ्या मोबाईल मध्ये आहे. हा मी काहीही डिलीट केलेलं नाही. दिवसाला 5 ते 6 फोन, अक्षरशः मला फोन येणारा म्हणजे जर मला फोन लावायचा असेल ना तर फोन लागतही नव्हता. मी कट करायची फोन, आणि मी बाबा मला लावायचा आहे तर मला फोन लागत नव्हता. माझ्या मोबाईल मधनं हँग होत होता मोबाईल, हँग इतका. म्हणजे एका वेळेला मला वाटतं नाही का 100 लोक मला कॉल करत असतील एका वेळेला. इतका मनस्ताप देण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला, परंतु मी सातत्य सोडलं नाही. शिवराय असे शक्तिदाता. यस, शक्ती मला इथनं मिळत होती. ताशा गुंडाळावा लागला. खर तर बऱ्याच जणांना असं वाटतंय जरांगेच्या कार्यकर्त्यांना, मी जरांगेच्या कार्यकर्त्यांना म्हणजेच कोणाला तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे समाजाला असं दाखवण्याचं चित्र प्रयत्न करतायत. ते असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ही बाई मराठा द्वेषी आहे, ही बाई मराठा विरोधी आहे, ही बाई मॅनेज आहे किंवा काय पेड आहे. कळतं हो सगळ्यांना, सांगण्याची गरज नाही. कोण पेड आहे, कोण मॅनेज आहे, कोण विकलेला आहे, कुणाचा अट्टहास कशासाठी चाललेला आहे, आणि कुणाचा गेम कसा वाजलेला आहे तो बघितला असेल. कसंही माहिती का, मी वारंवार सांगते की खोटं हे असं आहे ना की जितक्या लवकर त्याची प्रगती होते ना तितक्याच फास्ट गतीने त्याला संपवण्यातही येतं बरं का. हा कसं असतं, थोडे दिवस याने समाजाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, हरकत नाही. समाजालाही कुठेतरी न्याय हवाय, त्याच्यामुळे समाजही भावनिक झाला होता. याच्या सगळ्या खेळामध्ये समाजही म्हणजे याचा खेळ होता, आणि समाज मात्र अगदी मनापासून त्याला जोडलेला होता. परंतु काय झालं, एकंदरीत समाजाच्या लक्षात आलं की नाही, हे आपल्याला गंडवण्याचं काम चालू आहे, हे आपल्याला फसवण्याचं काम चालू आहे. आणि समाजाने कुठेतरी काढता पाय घेतला, आणि ते आजच्या सभेमध्ये दिसून आलं असेल बरं का. आता त्यानंतर काय झालं, याला भुरळ आली. म्हणजे ज्या ज्या वेळेला समाज कमी पडतो, लोकांची गर्दी कमी होते, की याला भुरळ येते, ह्याला चक्कर येते, हा अर्ध्यातूनच गॅलेक्सीला येतो, मग याला डॉक्टर आराम करायला सांगतात. अशा गोष्टी होतात तो. म्हणजे जसा आंदोलन चालू आहे, जसे उपोषणं चालू आहे याचे, जशा रॅल्या चालू आहेत, शांतता रॅली, जनजागृती रॅली, कोणत्या रॅली याच्या, सो त्या रॅल्यांमध्ये हा अनुभव आपण लोकांनी घेतलाय, अवघ्या महाराष्ट्राने घेतलाय, की ज्या वेळेला माणसांची गर्दी कमी होते ना जरांगेच्या सभेला, त्या वेळेला जरांगे भुरळ येऊन पडतायत बरं का. म्हणजे त्यांचं औषध काय आहे, माणसांची गर्दी. माणसांची गर्दी कमी झाली की जरांगेंना भुरळ येते बरं का. सो आज पण ते भुरळ येऊन पडले होते, आणि हो डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. डॉक्टर म्हणूच शकत नाही, हा माणूस नाटक करतोय. जो डॉक्टर म्हणेल ना नाटक करतो त्याला संपवलाच म्हणून समजा राष्ट्रवादीच्या लोकांनी. त्यामुळं
डॉक्टरने सांगितलं आराम करा, तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे. आणि तरी पण ज्या वेळेला डॉक्टरचा विषय येतो ना, हो सांगितलंय डॉक्टरने, पण मी ते आराम करणार नाही, मला माझ्या लेकराबाळांना मोठं करायचंय, माझ्या समाजाला लेकरं मोठं करायचंय, मी करणार नाही. हे असं नाटक एकंदरीत माणसाचं चालू होतं बघा. फार नाटकी माणूस. अगं बाई 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 बाई, कुठं त्याने ॲक्टिंगचे धडे घेतले तुम्हालाच कळत नाही. मला वाटतं जरांगेने जर अकॅडमी चालू केली ना ॲक्टिंगची, खूप छान चालेल. हां बाई ग, काय सांगू तुम्हाला, खूप छान चालेल जरांगेची अकॅडमी. हो, खूप सुंदररित्या आणि अगदीच काय सांगायचं, खूप खूप छान असं त्यांचा अभिनय आहे. आणि मला वाटतं त्यांनी त्या अभिनयाचे धडे महाराष्ट्रातल्या लेकरांनाही द्यावेत, नाही का? हो. आपलं त्या क्षेत्रामध्ये बरे आपले लेकर जास्त जातील अभिनय क्षेत्रामध्ये. सो असा अभिनय आपले लेकर जास्त जातील अभिनय क्षेत्रामध्ये. सो असा अभिनय त्याने छान केलेला आहे आणि तो बराच वेळा करत असतो. अगदी अखंड महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघत असतो. याचं नाटक, याला भुरळी येते, याची लगेच अशी होती, लगेच अशी होती, लगेच मीडिया पुढे आली की लगेच तरतराटी येते. फार 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 हो. सो ह्याचं हे जे नाटक आहे ना, हे अखंड महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अखंड महाराष्ट्रात बघतोय. मराठ्यांनी इंगा दाखवलाय बरं का. हा, जातीवंत मराठी तिथे आहेत, हे लक्षात घ्या. किंवा त्या सभेला, शांतता रॅलीची तिथे दाखवलंय ना, कारण याचा चेहरा समाजापुढे उघडा झालेला आहे. असे बलाढ्य राजकारणी ना त्याच्या पुढे फेल जातील. असले छक्के पंजे त्या जरांगेला येतात बरं का राजकारणातले. असो हरकत नाही. समाजाला त्याचा खरा चेहरा काय आहे तो समजलेला आहे आणि फार बरं वाटलं आजचं चित्र बघून. त्याचा ताशा गुंडाळेल ह्याच्या लक्षात आलंय एकंदरीत बरं का. कारण सोलापूरला जी गर्दी झाली ना, ती आदरणीय माननीय प्रणितीताई शिंदे यांना निवडून दिलंय ना यांनी. हो, त्यांच्यासाठी तो तिथे गेला होता सोलापूरमध्ये सभा घेण्यासाठी. त्यावेळेला खासदारकीच्या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला. आणि मग त्याचे आता ते जे लोक जमा केले ते साहजिक आहे ना, प्रणितीताई यांना करणार ना मदत, भावी आमदार करणार ना यांना मदत, केली आहे भावी आमदारांनी. परंतु इकडं मात्र बऱ्याच जणांच्या काय लक्षात आलंय, फार महत्वाचा मुद्दा आहे माझा, लक्षात घ्या माझ्या भावा बहिणींनो. ज्या वेळेला हा स्वतःहून सांगतोय त्यामुळे काय झालं माहिती का, समाजाने पाठ फिरवली. समाजाने पाठ फिरवली. जी लोक मला म्हणत होती ना, तुझ्या बोलण्याने काय होणार आहे, तुला काय काय मिळतं, काय तुला बोलून, तुला किती लोक बघतात, तू काय या कमेंट म्हणजे तू काय अगरे ह्या कमेंट म्हणजे एक कमेंट म्हणजे 1,00,000 लोकांच्या कमेंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. अजूनही लोक घाबरतायत व्यक्त व्हायला, कारण याची लोक घरात घुसून मारतात. संगीता वानखेडे घाबरत नाही. संगीता वानखेडेने सातत्य सोडत नाही. तुम्ही किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला रे मला. जी बाई दारू विरोधात आहे अगदी जन्मापासनं, जी बाई दारूबंदीसाठी म्हणजे अक्षरशः मी किती प्रयत्न केलेत. आमच्या इथले संजय पाचंगे म्हणून आहेत शिरूर मधले, मी त्यांना सुद्धा भेटायला गेले होते, कारण त्यांनी शिरूर मधली दारू बंद केली होती. मी त्या दादांना भेटायला गेले होते की दादा मला सांगा कशी दारू बंद करायची, मला माझ्या चिखली तालुक्याची दारू बंद करायची आहे. कारण माझ्या इथला शेतकरी भाऊ एकतर शेतात पिकत नाही, आणि शेतात पिकत नाही म्हणून तो कर्जबाजारी झालेला आहे, आणि त्यातल्या त्यात तो दारूच्या अधीन गेलेला आहे. माझा तरुण बांधव दारूच्या अधीन गेलाय, म्हणून मला दारूबंदी करायची आहे. परंतु सुरुवात मला माझ्या तालुक्यापासून करायची आहे, माझ्या गावापासून करायची. आणि त्या बाईला तुम्ही काय लावलंय, बेवडी आहे मी. माझे मनोरंजनासाठी बनवलेले व्हिडिओ कोरोना काळात मध्ये ते एडिट केले, मला बेवडी म्हणून टॅग लावला. अरे भोगावं लागेल तुम्हाला. माझ्या लेकरांचे फोटो व्हायरल केले, माझ्या लेकींचे. काय नसन माझ्यावर आरोप लावले.